प्रिय बंधू भगिनीनो, मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा। आज मी योहानकृत शुभवर्तमान अध्याय 10 वचन 27 ते 30 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात यावर चिंतन करत आहे। योहान 10 27 ते 30 हा उतारा गुगलवर उपलब्ध आहे। कृपया हा उतारा काळजीपूर्वक आणि पूर्णपणे वाचा, जेणेकरून तुम्हाला हे चिंतन चांगले समजेल। या उतारात येशू त्याची वाणी ऐकणाऱ्यांना माझे मेंढरे म्हणतो आणि म्हणतो की तो त्यांना ओळखतो आणि ते त्याचे अनुसरण करतात। माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ते माझे अनुसरण करतात। योहान 10:27 माझे मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि ते माझ्या मागे येतात। माझी मेंढरे, येशूची मेंढरे कोण आहेत? येशूची मेंढरे म्हणजे ते लोक जे येशूची वाणी ऐकतात। म्हणून आपण जे सर्व येशूची वाणी ऐकतात ते सर्वजण येशूची मेंढरे आहोत। जर आपल्याला येशूचे मेंढरे म्हणून ओळखले जायचे असेल तर आपल्याला येशूची वाणी ऐकण्याची आवश्यकता आहे। माझी वाणी ऐकतात। ऐकतात या वाक्यांशाचा येशूचा अर्थ काय आहे? ऐकणे म्हणजे केवळ आपल्याला सांगितलेली गोष्ट ऐकणे किंवा सामान्यतः ऐकणाऱ्या सर्वांना सांगितलेली गोष्ट ऐकणे असा अर्थ होत नाही। येथे ऐकणे म्हणजे निष्क्रिय ऐकणे नाही, तर ते सक्रिय ऐकणे आहे। निष्क्रिय ऐकणे जेव्हा आपण आपल्याशी बोललेले शब्द जास्त लक्ष न देता ऐकतो, किंवा जेव्हा आपण काहीतरी बोलतले जाते तेव्हा आपण दुसऱ्या गोष्टीचा विचार करत असतो, किंवा जेव्हा आपल्याला जे काही सांगितलं जात आहे त्यात आपल्याला रस नसतो, तेव्हा त्याला निष्क्रिय ऐकणे म्हणतात। निष्क्रिय ऐकणे म्हणजे आपल्या कानांवर अशा शब्दांचा भडीमार असतो जे आपल्यासाठी कोणताही अर्थ नसलेले केवळ ध्वनी असतात। कधी कधी ते शब्दांमध्ये काही अर्थ असू शकतो, परंतु आपल्यासाठी त्यांचा काही अर्थ नसतो, किंवा आपल्याला त्या शब्दांमागील अर्थ शोधण्यामध्ये काही स्वारस्य नसतं। सक्रिय ऐकणे जेव्हा आपण आपल्याशी काय बोलले जात आहे त्याकडे पूर्ण लक्ष देतो, किंवा जेव्हा आपल्याला काहीतरी बोलले जात असताना आपण दुसऱ्या कशाचा विचार करत नाही, किंवा जेव्हा आपल्याला जे सांगितले जात आहे त्यात आपल्याला खूप रस असतो, तेव्हा ते सक्रिय ऐकणे होते। अशा सक्रिय ऐकण्यात आपल्याला बोलले जाणारे शब्द आपल्यासाठी खूप अर्थ घेऊन येतात आणि आपण त्या शब्दांचा आपल्यासाठी काय अर्थ आहे ते सर्व आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो। म्हणून जेव्हा येशू म्हणतो माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, तेव्हा तो त्याच्या मेंढरांच्या सक्रिय ऐकण्याचा संदर्भ देतो। आपण येशूचा आवाज निष्क्रियपणे ऐकण्यापासून दूर राहिले पाहिजे। आपण येशूचा आवाज सक्रियपणे ऐकला पाहिजे। येशूचे मेंढरे काय ऐकतात? जेव्हा येशूचे मेंढरे त्याची वाणी ऐकतात तेव्हा तो म्हणतो माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात। माझी वाणी, माझी वाणी या अभिव्यक्तीचा येशूचा काय अर्थ आहे? दुसऱ्या शब्दात सांगायचे तर येशूची वाणी काय आहे? येशूची वाणी केवळ येशूच्या आवाजाचा म्हणजेच येशूने बोललेल्या शब्दांचा संदर्भ देत नाही। येशूची वाणी येशूबद्दलच्या प्रत्येक गोष्टींचा संदर्भ देते, म्हणजे त्याने बोललेले शब्द आणि त्याने केलेल्या कृतींचा। खरं तर येशूची वाणी स्वतः येशूचा संदर्भ देते। येशू हा येशूची वाणी आहे आणि येशूची वाणी स्वतः येशू आहे। आपण हे समजून घेतले पाहिजे की येशूची वाणी येशूच्या स्वतःचा संदर्भ देते आणि आपण येशूची वाणी ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आपण येशूला आपला वैयक्तिक प्रभू आणि तारणहार म्हणून स्वीकारले पाहिजे। मी त्यांना ओळखतो आणि ते माझे अनुसरण करतात, येशू म्हणतो। येशू आपल्याला खूप चांगले ओळखतो। आपल्याला हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की येशूपासून आपल्याबद्दल काहीही लपलेले नाही। तो आपल्याला आतून बाहेरून ओळखतो। आपण जे काही विचार करतो, योजना आखतो किंवा भावना व्यक्त करतो किंवा मनी बाळगतो ते येशूला माहिती असते। म्हणूनच आपण हे सतत लक्षात ठेवले पाहिजे की येशू नेहमीच आपल्यावर लक्ष ठेवून असतो, आपले निरीक्षण करीत असतो आणि आपला न्याय करीत असतो। म्हणूनच आपण असा कोणताही विचार किंवा भावना किंवा कोणत्याही कृतीत गुंतू नये जी येशूच्या इच्छेविरुद्ध आणि शिकवणी विरुद्ध असेल। कधी कधी आपल्याला असे वाटते की आपण काहीतरी बोलत असताना किंवा करत असताना कोणीही आपल्याला पाहत नाही
आणि म्हणूनच आपल्याला असे काहीतरी म्हणण्याचा किंवा करण्याचा मोह होतो जे येशूच्या शिकवणींच्या विरुद्ध आहे. आपण या भ्रमातून बाहेर पडून सतत सावधगिरी बाळगली पाहिजे की आपण नेहमीच योग्य आणि न्याय्य करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि परमेश्वराला आवडणार नाही असे काहीही बोलण्यापासून किंवा करण्यापासून दूर राहायला हवे. ते माझे अनुसरण करतात, येशू म्हणतो. जगातल्या सर्व प्रकारच्या सर्व शिष्यांना त्यांच्या गुरुचे अनुकरण करावे लागते. त्याचप्रमाणे शिष्यांनी आणि येशूच्या अनुयायांनी येशूचे अनुकरण करणे हे आवश्यक आहे. येशूचे अनुकरण करणे म्हणजे काय? येशूचे अनुकरण करणे म्हणजे त्याचे अनुसरण करणे, त्याचे अनुकरण करणे, तो सांगेल त्याप्रमाणे वागणे, तो वागतो त्याप्रमाणे वागणे. आपण आपल्या वृत्ती, भावना आणि कृतीमध्ये येशूसारखे असले पाहिजे. आपण ख्रिस्त असलं पाहिजे. या जगामध्ये आपण आपल्या वृत्ती, भावना आणि कृतींचे परीक्षण केले पाहिजे आणि स्वतःला विचारले पाहिजे की आपण खरोखर आपल्या जीवनात येशूचे अनुकरण करत आहोत की नाही. मी त्यांना अनंत काळचे जीवन देतो आणि ते कधीही नष्ट होणार नाही, येशू म्हणतो. येशू म्हणतो की तो त्याच्या अनुयायांना अनंत काळचे जीवन देतो आणि म्हणून ते कधीही नष्ट होणार नाही. परंतु आपला अनुभव असा आहे की येशूचे अनुयायी मरतात आणि त्याच्या सर्वोत्तम अनुयायांना देखील एक ना एक दिवस मृत्यूला सामोरे जावे लागते. येशूच्या त्याच्या अनुयायांचा कधी नाश होणार नाही या वचनाबद्दल आपल्याला काही गैरसमज असू शकतात. आपण हे समजून घेतले पाहिजे की येशू शारीरिक मृत्यूबद्दल किंवा शारीरिक मृत्यूपासून सुटकेबद्दल बोलत नाही. येशू जेव्हा म्हणतो की त्याचे अनुयायी कधी नाश पावणार नाहीत तेव्हा तो अनंत काळच्या जीवनाबद्दल बोलत आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे येशू म्हणत आहे की त्याचे अनुयायी शारीरिक मृत्यूने जरी मेले तर त्या आत्म्यामध्ये चिरंतर जगतील. म्हणून आपण खात्री बाळगू शकतो की जर आपण येशूला आनंद देणारे आणि त्याच्या शिकवणीवर आधारित जीवन जगलो तर आपण शारीरिक मृत्यूने मेलो तरी आपण चिरंतर जगू. कोणीही माझ्या हातून ते हिसकावून घेणार नाही, येशू म्हणतो. माझा पिता ज्याने ते मला दिले आहेत तो सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. माझ्या पित्याच्या हातून कोणीही त्यांना हिसकावून घेऊ शकत नाही. येशूला खात्री आहे की त्याचे अनुयायी त्याच्या पित्याच्या हातात असल्याने कोणीही त्यांना हिसकावून घेऊ शकणार नाही. येशू म्हणतो की त्याच्या पित्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि म्हणूनच त्याच्या पित्याच्या हातून कोणीही त्याचे अनुयायी हिसकावून घेऊ शकणार नाहीत. पण जरी हे खरे असले की कोणीही येशूच्या अनुयायांना त्याच्या पित्याच्या हातातून हिरावून घेऊ शकणार नाही तरी आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की अनेकदा आपण स्वतःच पित्याच्या हातातून हिरावून घेतले जाण्यास जबाबदार असतो. जेव्हा आपण काही वाईट किंवा पापी करण्याच्या मोहांना बळी पडतो तेव्हा आपण पित्याचा हात सोडतो आणि त्याच्यापासून दूर जातो. म्हणून आपला हात सोडणारा किंवा आपल्याला त्याच्या हातातून कोणी हिरावून घेऊ देणारा पिता नाही तर परमेश्वराचा हात गमावण्यास आपण स्वतः जबाबदार आहोत. म्हणून आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की आपण असे काहीही करू नये जे येशूला आवडत नाही किंवा जे त्याच्या शिकवणीच्या विरुद्ध आहे. येशू म्हणतो मी आणि पिता एक आहोत. हा एक निश्चित मजकूर आहे जो स्पष्ट करतो की येशू परमेश्वर आहे. येथे येशू स्वतःला परमेश्वराशी समतुल्य करतो आणि हा आपला ख्रिश्चन विश्वास आहे की येशू परमेश्वर आहे आणि स्वर्गीय पिता आणि येशू एक आहेत. हा पवित्र त्रैक्याच्या सिद्धांतांचा आधार आहे जो सांगतो की परमेश्वर पिता, येशू आणि पवित्र आत्मा एक परमेश्वर आहेत. यहुदी लोक येशूला मारू इच्छित होते याचे हे देखील एक कारण होते. येशूने स्वतःला परमेश्वराचा पुत्र म्हणवून घेतले हे त्यांना आवडले नाही. योहान त्याच्या शुभवर्तमानामध्ये वर्णन करतो तेव्हा यहुद्यांनी त्याला दगडमार करावा यास पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, मी पित्याकडची पुष्कळ चांगली कृत्ये तुम्हाला दाखवली आहेत, त्यातून कोणत्या कृत्यांमुळे तुम्ही मला दगडमार करता? त्यांनी त्याला उत्तर दिले, चांगल्या कृत्यांसाठी आम्ही तुम्हाला दगडमार करत नाही तर दुर्भाषणासाठी, कारण तुम्ही मानव असून स्वतःला परमेश्वर म्हणविता. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही परमेश्वर आहात असे मी म्हणालो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय? ज्यांना परमेश्वराचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने परमेश्वर म्हटले तर शास्त्रलेखाचा भंग होत नाही. तर ज्याला पित्याने पवित्र कार्यस्थळ नेमून जगात पाठवले त्या मला मी परमेश्वराचा पुत्र आहे असं म्हटल्याबद्दल
तुम्ही दुर्भाषण करता असे तुम्ही कसे म्हणता? मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका. परंतु जर मी ती करीत हो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा, अशासाठी की माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे. ते त्याला पुन्हा धरावयास पाहू लागले. योहान 10:31-39. पवित्रता ऐक्यावर आणि येशू हा परमेश्वराचा पुत्र आहे यावर विश्वास हा आपल्या ख्रिश्चन श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. आणि आपण आपल्या श्रद्धेची घोषणा करण्यास तयार असले पाहिजे आणि आपल्या या श्रद्धेचे रक्षण करण्यास आणि आपल्या श्रद्धेसाठी मरण्यासही तयार असले पाहिजे. आचरणात आणण्यासाठी आपल्यासाठी संदेश. 1. आपण येशूची वाणी सक्रियपणे ऐकली पाहिजे, म्हणजेच त्याकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे. हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की येशूची वाणी जरी येशूच्या शिकवणींना सूचित करते तरी प्रत्यक्षात येशूची वाणी येशूला सूचित करते, म्हणजे येशूची वाणी म्हणजे येशूच आहे. 2. आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की येशूपासून काहीही लपलेले नाही, म्हणून आपण येशूच्या शिकवणीविरुद्ध काही बोलणे किंवा करणे टाळले पाहिजे. 3. आपण आपल्या वृत्ती, आपल्या भावना आणि आपल्या कृतीचे परीक्षण केले पाहिजे आणि स्वतःला विचारले पाहिजे की आपण खरोखर आपल्या जीवनात येशूचे अनुकरण करत आहोत की नाही. 4. आपण असा विश्वास ठेवला पाहिजे की जर आपण येशूवर विश्वास ठेवला आणि त्याच्या आज्ञा पाळल्या तर आपण शारीरिकरित्या मेलो तरी आपण आध्यात्मिकरित्या कधीही मरणार नाही. 5. आपण कोणतेही पाप करण्यापासून दूर राहिले पाहिजे, कारण आपण पाप करतो तेव्हा आपण परमेश्वराचा हात गमावू शकतो. जरी स्वर्गीय पित्याच्या हातातून कोणीही आपल्याला विस्कवून घेऊ शकणार नाही हे जरी खरे असले तरी पापामुळे मात्र आपण परमेश्वरापासून दूर जाऊ शकतो. 6. आपण पवित्र ऐक्यावरील आपल्या विश्वासाची घोषणा करण्यास तयार असले पाहिजे आणि आपल्या विश्वासाचे रक्षण करण्यास आणि आपल्या विश्वासासाठी मरण्यास देखील तयार असले पाहिजे. ख्रिस्त आणि ख्रिश्चन धर्मावरील विश्वासाचे रक्षण करताना आपले जीवन अर्पण करणाऱ्या खालील 3 व्यक्तींच्या वास्तविक जीवनातील कथांसह मी हे चिंतन संपवू इच्छितो. 1. शाहबाज भट्टी, पाकिस्तान. पाकिस्तानचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री शाहबाज भट्टी यांची 2011 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याच्या वकिलीसाठी हत्या करण्यात आली. त्यांनी मुस्लिम बहुत देशात धार्मिक अल्पसंख्याकांच्या, विशेषतः ख्रिश्चनांच्या हक्कांचे निर्भयपणे रक्षण केले. 2. कॉप्टिक ख्रिश्चन इजिप्तमधील कॉप्टिक ख्रिश्चनांना वर्षानुवर्षे छळ सहन करावा लागला आहे. त्यांच्या श्रद्धेमुळे असंख्य व्यक्ती आणि समुदायांना हल्ले आणि बॉम्बस्फोट सहन करावे लागले आहेत. प्रतिकूल परिस्थितीत ख्रिश्चन धर्माबद्दलची त्यांची अढळ भावना, भक्ती त्यांच्या हौतात्म्याचा पुरावा आहे. 3. नगम नवजत, इराक. नगम नवजत या तरुण ख्रिश्चन महिलेची 2014 साली इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल आयसिसने हत्या केली. मृत्यूची धमकी देऊनही तिचा विश्वास सोडण्यास नकार देणे हे ख्रिश्चन हौतात्म्याचे एक शक्तिशाली उदाहरण आहे. प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही माझा व्हिडिओ आणि चिंतन छापणे, शांतपणे, प्रेमाने आणि लक्षपूर्वक पाहिले, ऐकले त्याबद्दल मी तुमच्या ऋणी आहे. जर तुम्हाला माझ्या मननाबद्दल, चिंतनाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक 7030447934 वर मोकळ्या मनाने लिहा किंवा माझ्याशी बोला. कृपया हे मनन हा व्हिडिओ तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करते त्या सर्वांना आणि इतरांना सुद्धा पाठवा की जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. यूट्यूबवर माझे चॅनल आहे, त्यावर मी माझे सायको स्पिरिच्युअल, बिब्लिकल, मानसोध्यात्मिक आणि बिब्लिकल बायबलवर आधारित असलेले विषय असलेले व्हिडिओ पाहू शकतात, जे तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि इतरांना खूप मदत करतील. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पुरस्कृत करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना विनंती करा माझ्या चॅनलला पुरस्कृत करण्यासाठी. माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा. तुमचे मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी, करिअर मार्गदर्शनासाठी, बायबल संबंधी आध्यात्मिक, मनोवैज्ञानिक, शैक्षणिक, सामाजिक, वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन, नातेसंबंधातील समस्या व गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता. त्यांना कन्फेशन करायचे आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. हे स्वर्गीय पित्या, जी माणसं हे मनन ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत, त्या व्हिडिओ पाहून दुसऱ्यांना देत आहेत, त्यांना आशीर्वाद दे. त्यांना व त्यांच्या मुलाबाळांना पवित्र, निरोगी आणि आनंदी ठेव. त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि स्वप्ने तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर. ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो. आमेन. आभारी.